नमस्कार, आज आपण बनवत आहे शेंगदाण्याची चिक्की। त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे मी बारीक गॅसवरती भाजून एका प्लेटमध्ये काढले। थंड झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि एका लाकडी बोर्डला तूप लावून घेतलं आणि 1 चम्मच तूप कढईमध्ये घालून 1 वाटी गूळ घालून घेतलाय। ही कंटिन्यू आपला पाक हलवत राहायचा बारीक गॅसवरती, नाहीतर करपून जाईल। आता आपला पाक तयार आहे। जे आपण शेंगदाणे बारीक केलते ते शेंगदाणे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। कंटिन्यू हे चांगलं मिक्स झाल्यानंतर ते आपण ज्या लाकडी बोर्डला तूप लावलेलं त्याच्यावरती काढून घ्यायचं आणि त्याला आकार द्यायचा आणि वरून बेलण्याने लाटून घ्यायचं। 5-10 मिनटं असेच ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपली चिक्की चांगली सेट होईल। त्याला अगोदरच कट मारून घ्यायचे, नंतर चिक्की व्यवस्थित निघते। तुम्ही बघू शकता मी कसे चाकूने कट मारून घेतलेत। आता आपली बघा चिक्की कशी सेट झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली शेंगदाण्याची चिक्की बनलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। हा जर माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।